हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग आणि एंट्रेन्स बघू शकताय बघा, फुल शेड लावलंय. वेलकम टू समृद्धी महामार्ग. बघा गाइस, तुम्हाला बोलतोय सीएनजी चे बघा, सीएनजी ची पाईपलाईनचे बघा इथं काम चालू आहे. हे आता पूर्ण मला वाटतं नागपूर पर्यंत आपल्याला सीएनजी भेटेल. आता मी इथं टाकलेलं आहे टिटवाळ्याचं लोकेशन आणि हे बघा आपली गाडी कुठं चालली आहे. रस्ता आहे बघा या साईडला आहे, हा ओल्ड वाला आहे, ओल्ड नाशिक हायवे. आणि हे बघा आपली गाडी इथं चालली. म्हणजे जीपीएस म्हणजे मॅपवर अजून काय अपडेट काय झालेलं नाहीये. सो काय जिथं पण जातोय आपण तिथं थांबतोय, कारण व्ह्यूज एवढे भारी भारी इथं की विचारूच नका. सो काय स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आता अकोल्यावरून निघालेलो, म्हणजे अकोला सोडून आपण आता कुठे भरवीरच्या इथं पोहोचलोय. तर फायनली आपला समृद्धीचा शेवटचा टप्पा कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण तिथून चाललेलो आहे, ते आता तुम्हाला दाखवू आता पुढे. बघा सोबत आहे मम्मी पप्पा, मामा ड्राईव्ह करतोय आणि मावशी पण आले गावावरून. तर मावशी मागे आराम करतात ते. तर आता आपण इथं भरवीरच्या इथं पोहोचतोय. आता भरवीरच्या इथून मग आपला इगतपुरीच्या इथून जो टनल जाणार, तो टनल पण बघा कसा बनवला आहे त्यांनी. आणि त्यात सेन्सर्स पण खूप लावले ना, सेन्सर आहेत. आणि परत अंबरनाथ बदलापूर जाणाऱ्यांसाठी आपले जे सहकारी असेल त्यांना एक्झिट आहे का ते पण सांगा. ते पण बघू आपण, कारण आपल्याला जायचंय बदलापूरला आता. तर आता आमनेला जाऊन तर आपण परत मागे फिरू नाही शकत. तर बघू तिथं टिटवाळ्याचे कुठे एक्झिट भेटला तर तिथून एक्झिट करू आपण. पण बघू, तुम्हाला दाखवतो पुढे. आणि त्या बोगद्यामध्ये खूप काही म्हणजे हे सेन्सर्स लावलेले, म्हणजे फायरचे, अजून व्हेंटिलेशनचे, अजून काय पहिलाच प्रवास म्हणजे पर्वत चालू झालाय. आणि आज आहे 7 तारीख, तर तिसराच दिवस चालू होऊन फायनली झालेला आहे चालू. तर बघा आता पुढे. सो हे बघा नाशिक 12 किलोमीटर, इगतपुरी 37 किलोमीटर. तर इगतपुरीवरून बघू आता आपण पुढे चाललो एकदम आरामशीर. ते बघा 100ची स्पीड आहे. बाकी रस्ता एकदम मस्त आहे एकदम. तसे आपले 4-5 राऊंड झालेले, 4-5 पेक्षा जास्तीच राऊंड झाले आपले समृद्धी. आता फक्त शेवटचाच टप्पा. आता फक्त शेवटचं आम्ही सगळे टप्पे पार केले. म्हणजे जुना रूटनी पण गेलेले आपण गावाला. त्याला आता आम्हाला 14 तास लागलेले, 14 तास. तर शेवटच्या टप्प्यासाठी खूप वाट या शेवटच्या टप्प्यासाठी खूप वाट बघितली आपण. बाकी बघू पुढे. आणि जुन्या रूटले आम्हाला लागलेले 14 तास. त्याच्यानंतर झालेला शिर्डीपर्यंत चालला, शिर्डीपर्यंत चाललेला. मग त्याच्यानंतर भरवीर नंतर मग इगतपुरी. आता हा फायनलचा टप्पा. तर बघा पुढे मस्त एकदम. मी पण आता फर्स्ट टाइम, 3 दिवस झाले चालून. 5 तारखेला इनॉग्रेशन झालं. इगतपुरी फक्त 27 किलोमीटर बाकी. सो गाइस पोहोचलो आता आपण इगतपुरी. आणि आधी आपला एक्झिट या साईडने होता. तर आता हे बघा पुढे आता आपल्याला लागलेलं आहे टनल, हे बघू शकता. तर बघा पुढे टनल कसा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग. आणि एंट्रेन्स बघू शकताय बघा, फुल शेड लावलंय. वेलकम टू समृद्धी महामार्ग. फुल पेंटिंग्स करून ठेवलेलं आहे त्याच्यावर. मला पेंटिंगचं काम बाकी आहे अजून, म्हणजे स्टार्टिंगलाच पेंटिंग करून ठेवलंय. पेंटिंगचं काम बाकी. आणि बघा व्हेंटिलेशनसाठी वर हे पण दिले त्यांनी. आणि मोठे एक्झॉस्ट वरती, मोठे ते व्हेंटिलेशन साठी हे दिले. आणि कॉलिंग साठी पण काहीतरी SOS काहीतरी बघा इथं काहीतरी मला दिलेलं वाटतं. बघा SOS बघा, कॉलिंगचं साठी काहीतरी दिलेलं वाटतं. सगळे बघत चालले एकदम आरामशीर. वर पूर्ण स्पीड किती काय.
टोटल 7.8 या 8 किलोमीटरचा काहीतरी टनल आहे हा. कॉलिंग साठी दिले का त्यांनी? हा हे काय SOS, हे बघा SOS काहीतरी दिलेलं आहे इथं, दिसत नाही वाटतं. आणि 100 ची स्पीड दिलेली आहे इथं. हे बघा इथून एक्झिट पण दिले, एमर्जन्सी एक्झिट्स पण दिले त्याला, म्हणजे त्या साईडला पण आहे ना बाहेर निघू शकतो. इमर्जन्सीचं काही झालं ना. टोटल 8 किलोमीटर्सचा टनल आहे. किती फास्ट चाललंय बघा, 100च्या स्पीडच्या वर चाललंय. वर आहे आपली 100 ही गाडी आहे. आणि आपण हे बघा बघू शकतो एकदम कॉन्स्टंट स्पीडवर चाललोय 100. आणि इथं काय माहिती का, जसं 60 डिग्री टेम्परेचर झालं ना, स्वतःच वरून असे हे लावले, स्प्रिंकलर्स लावले त्यांनी, आणि वर कॅमेरा सुद्धा लावलेले, तर आरामशीर जा. एक जास्त स्पीड गेला तर फाईन लागणार. हा मग आता गेलाय 120 त्याचं अकाउंट होईल. हे बघा इथं 100ची स्पीड आहे. मस्त आहे. हा मस्त आहे टर्न. मामा कसं वाटतंय गाडी चालून? शेवटचा टप्पा फायनली आपला, अजून 1-1.5 तास वाजतोय अजून. हा परत आपण एक्झिट कुठे आहे ते बघणार आहे. हा आता एक्झिट पण बघू आता. 8 किलोमीटर आहे, म्हणजे समजा 10 मिनिटाचा असेल बघ. 8 किलोमीटर ना, नाही जास्ती नसणार, जास्तीत जास्त 10 मिनिटं. 10 मिनिटं असेल. 8 मिनिटाचाच आहे ऍक्च्युली. 8 मिनिटाचाच असेल. 100ची स्पीड आहे ना. 8 किलोमीटर म्हणजे 8 मिनिटाचाच हे असेल. आणि इथं एक्झिट्स पण दिलेले त्यांनी मध्ये मध्ये बघा, असे एक्झिट्स दिलेले, एमर्जन्सी एक्झिट दिलेले त्या साईड. हा हे बघा टनल आता संपायला पण आलेला आहे. 8 किलोमीटरचा टनल, ते पण आपला कसारा घाटातून, सॉरी इगतपुरी, कसारा घाटातून. इगतपुरीच्या पुढे कसारा घाट, जो ओल्ड घाट आहे ना, ओल्ड घाट पूर्ण याच्या खालून आपण आलेलो आहे. मला वाटतं इथून दिसणार का माहित नाही, बघू आपण इथून ओल्ड हायवे दिसतो का. तर बघा फायनली आपण बाहेर आलेलो आहे. आणि हे बघा जी ही वाली हाईट आहे ना काय, जी हे बघा हे आहे ना, हे कमीत कमी ना. मामा घे साईडला, आपण साईडला घेऊन बघू आरामशीर. त्या वॅगनरच्या पुढे लागली तरी चालेल, काय टेन्शन नाही. सो काय ते बघा आपण थांबलेलो इथं बाहेर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आणि आपण इथं थांबलेलो आहे ब्रिजच्या इथं. आणि हे बघा इथं खाली बघू शकता, कमीत कमी मला वाटते 20 फ्लोअर्स पेक्षा तर जास्तीच असेल मला वाटतं. मामा अंदाज आहे आता. हा आपण 18 माळ्यावर राहतो, पण आपल्याला अंदाज लागतोय आता 20 फ्लोअर एवढा आहे. कमीत कमी मला तर वाटते. ते जनावर बघ केवढे छोटे. हा हे बघा खाली बघू शकता. आणि बघ इथं छोटासा डॅम टाईप पण आहे काहीतरी. आणि इथं आपण गाडी लावलेली आहे. आणि हे बघा हा पूर्ण एवढा मोठा घाट आपण क्रॉस करून आलेलो आहे. ग्रीनरी एक नंबर वाटते. आणि हे बघा वर पावसासारखं पण वातावरण झालेलं आहे. आणि आपण आता पुढे बघू काय काय आहे. वाटलं नाही पण का
8 किलोमीटरचा बोगदा म्हणजे टनल वाटतच नाही. लगेच पार झालं म्हणजे 8 मिनिटं पण नसेल लागली. मोजून 8 मिनिटं नसेल लागली. तर आता आपण एक्झिट बघू. एक्झिट काय आहे, एक्झिट कुठे. तर चला बसा, पुढे पण बघू आपण. तर आता आपण गावाला माहितीये का जास्तीत जास्त आपण किती 6-6.5 तास गावाला अकोल्याला पोहोचायला 6-6.5 तास. मस्त पैकी स्टॉप घेतला तर 7 तास एकदम असं आरामशीर. सीएनजी वीएनजी भरत गेलं तर 7 तास. कंटिन्यू गेलं तर 7 तास टच आपण. तर आता पुढे पण बघू आपण काय काय आहे. मुंबई गाइस तुम्हाला बोलतोय ना सीएनजीचे बघा, सीएनजीची पाईपलाईनचे बघा इथं काम चालू आहे. हे आता पूर्ण मला वाटतं नागपूर पर्यंत आपल्याला सीएनजी भेटेल. त्याला टाइम आहे अजून, म्हणजे कमीत कमी 1-1.5 वर्ष तरी जाईल सीएनजी चालवायला मला वाटतंय. कारण जेवढे पण पेट्रोल पंप बघितले तिथं सगळ्या इथं ना सेटअप सगळं आलेलं आहे सीएनजीचा. अरे बघा, कल्याण 61, ठाणे 89, मुंबई 129. आता मी इथं टाकलेलं आहे टिटवाळ्याचं लोकेशन. आणि हे बघा आपली गाडी कुठं चालली आहे. रस्ता आहे बघा या साईडला आहे. हा ओल्डवाला आहे, ओल्ड नाशिक हायवे. आणि हे बघा आपली गाडी इथं चालली. म्हणजे जीपीएस म्हणजे मॅपवर अजून काय अपडेट काय झालेलं नाही आहे. हे बघा मॅपवर अपडेट केलं नाही ना म्हणून एक्झिट दिलेला असं. हा, तर आता याच्यावर बघू आता आपल्याला एक्झिट कुठे भेटते. आपण आता आमनेला जावं लागेल का नाही ना. बघू ना आता भेटला एक्झिट का आपण उतरून आमने जवळ आहे. हा, आता आपल्याला अजून एक टनल लागलेला आहे इथं पुढे. तो बघू कोणता टनल आहे. आणि पावसामुळे एकदम बघा एकदम मस्तपैकी ग्रीन झाले सगळे इथं. टनलचं नाव तो आधी इगतपुरी, वशाला टनल, हा टनल. हे बघा इथं आपले शेतकरी आणि वारकरी मस्त एकदम पेंटिंग्स अशा बनवलेल्या आहे. हे बघा इथं पण मस्तपैकी असे व्हेंटिलेशनचे असे हे लावलेले, फॅन्स लावलेले. डोंट स्टॉप, यू आर अंडर सीसीटीव्ही पण लागलेले इथे बघा. आणि इथं आणि याला माहित नाही काय झालंय मॅपला, रोड क्लोजर दाखवतोय, अजून अपडेट नाही झालाय म्हणून. तर मॅप बंद करून टाकला. काय बनवलंय, अच्छा ते फायरचे हे बनवले त्यांनी, ते पाईप्स आहे ना फायरचे. हे बघा पुढे आता पाऊस पण येणार आहे मला वाटते. गावाला तर पाऊस नव्हता पण इथं पाऊस आहे मुंबईत आपल्या. काय मम्मी? अरे एसी चालू आहे. अरे पावसामुळे तसं पण वेगळं गारवा आहे. गरम होत नाही ना काच. सो गाइस बघा इथून डॅम बघू शकता. डॅम पण दिसतोय. कोणता डॅम आहे तो बघावं लागेल. थांबायचं का? हा, तर बघा जिथं पण जातोय आपण तिथं थांबतच चाललेलो आहे. आणि हे बघा तिथं तुम्हाला तो डॅम दाखवला त्या साईडला कॉर्नर आहे ना, त्या साईडला डॅम आहे, भातसा डॅम आहे. भातसा जेवढे पण लोक चालले सगळे थांबतात बघायसाठी. कारण व्ह्यू एवढा भारी आहे ना.
पाणी साचणारच नाही. त्या साईडला गाड्या बघू शकता किती लागलेलं आहे ते भातसा डॅम बघायला. तर आता आपण पुढे आलो थोडं आणि बघा पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि त्या साईडला मला वाटतं पाऊस पण चालू आहे बघ त्या साईडला. सो आता आपण माहिती का ते गीतांजली एक्सप्रेस आहे ना त्याच्यापेक्षा पण फास्ट पोहोचतो. गीतांजली का सगळ्या ट्रेनपेक्षा आपण फास्ट पोहोचतो बाय रोड. आपल्याला आमनेवर किती लागेल बघावं लागेल आता. आता 24 किलोमीटर आमनेवरून बदलापूर 24. हा बदलापूर 24. आपण टिटवाळाला उतरू त्यापेक्षा मग टिटवाळाला कुठे एक्झिट भेटलं तर आपण टिटवाळालाच एक्झिट मारू कारण आमनेवरून परत गोल फिरून यावं लागेल कल्याण साईडनी. मला वाटतं आपल्या कल्याण साईडनीच यावं लागेल ते. नाही मग ते किस्सा डॅम नाही का काल रस्ता. अच्छा तो मधला रस्ता त्या साईडनी यावं लागेल. आणि बघ इथं झाडं लावायचे काम चालू आहे अजून आणि पाऊस पण मस्त चालू झालाय बघा. गावाला काहीच पाऊस नाही आणि बघा मुंबईत जसे आपण एंटर केली म्हणजे इगतपुरी जसं खाली उतरलो तसंच आपल्याला पाऊस चालू झालेला आहे. तर बघा हा लागलेला आपल्याला 4था टनल सरलांबे बोगदा बघू शकता. चौथा टनेल आहे 4था. हा सगळ्यात मोठा ब्रिज आहे समृद्धीवरचा. याची पण हाईट कमीत कमी 30 फ्लोअर पर्यंत असेल. 30 फ्लोअर खाली जसं तुम्हाला तो याच्या आधीचा बघितला ना सेम तसंच पण हा त्याच्यापेक्षा मोठा ब्रिज. सो काय जिथं पण जातोय आपण तिथं थांबतोय कारण व्ह्यूज एवढे भारी भारी येतं की विचारूच नका. आता आपण म्हणजे जिथं उत्तर आहे तिथं थांबले आणि हे बघा तुम्हाला तो डॅम दाखवतो. तो डॅम दाखवतो तुम्हाला तो भातसा डॅम इथून दिसतंय आणि बघा या साईडनीच चालला तो आणि इथं कामं चालू आहे तुम्ही बघू शकताय बघा काम चालू आहे इथं. आणि हे बघा असे इथं रिफ्लेक्टर लावलेले रात्रीसाठी आणि तसे त्या पोल्स पण आहे स्ट्रीट लाईट. शहापूर 3 किलोमीटर. अजून गाडी आपली CNG वर आहे वैजापूरला भरलेली. शिर्डीच्या 40 किलोमीटर पुढे येते तिथं येताना भरलेली आपण झाली 184 किलोमीटर. तशी मी तुम्हाला CNGची पण अपडेट देईल परत कधी गेलो तर. तसे हे मधले 4-5 किती 2-3 CNG लागतात त्याची तर अपडेट दिलेलीच आहे तुम्हाला. पुढे आता बघू आपल्याला ट्रक कुठे भेटतोय नाही तर माहीत पडलं आपण डायरेक्ट शेवटचा टप्पा डायरेक्ट आमने तिथून दाखवतो 24 किलोमीटर दाखवतो. तिथून 24 आली शहापूरवरून आपण डॅम मार्गे कसं यायचं पिसे डॅम मार्गे पिसे डॅम टिटवाळा आणि दागावर चालेल तसं पण. चला तर आता आपण बघू समृद्धीचा एंडच बघून घेऊ आपण आता. मुंबई वडोदरा आहे बघ मग मी तुला बोला ना वडोदरा हायवे स्ट्रेट आणि तो दिल्ली JNPT हायवे तो डायरेक्ट तिथं आमनेला टच होणार आहे. तर तो जर झाला तर आपल्या बदलापूरवरून पण म्हणजे जास्तीत जास्त बदलापूर 15 मिनिटं पण नाही लागणार आमनेवरून बदलापूरला जायला. तो जर दिल्ली JNPT हायवे झाला. आणि बघा इथे एक्झिट आहे शहापूर मुरबाड. तर आपल्याला हा तर आता आपल्याला इथं तो उतरायचं नाहीये आपल्याला उतरायचंय पुढे. सो गाईज बघा हा आहे 5वा टनल आपला अंबरजे टनल आणि मस्त वेगळी गेटवे ऑफ इंडियाचं त्याला पेंटिंग केलेलं आहे.
आलेलो आहे आमनेच्या टोल नाक्यावर. इथं आपला आता टोल कटणार आहे. हे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. तर झालंय बघा, इथे एकदम मस्त बनवलं एकदम. हे काय माहित नाही, ऑफिस आहे त्यांचं, समृद्धी महामार्गाचं ऑफिस. ऑफिस भारी बनवलं. सगळं जे बघा, फायनली आपला शेवटचा डब्बा आमले. आणि आता थोडा फोटोशूट करू. सो गाइस, पोचलो घरी. तर व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि एक अपडेट आहे की जिथून आम्ही आमनेवरून खाली उतरलो ना, तर आपल्याला यायचं होतं बदलापूरला. तर तुम्ही बदलापूरसाठी जर येत असाल तर डायरेक्ट तुम्ही जो तुम्हाला मुरबाड शहापूरचा टर्न दाखवलेला, बस तिथून तुम्ही एक्झिट घ्या. कारण जो आमनेच्या इथून एक्झिट त्यांनी दिलेला नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला जर यायचं असेल तर पडग्यावरून परत तुम्हाला 140चा टोल लागणार. आणि टोल लागून मग तुम्हाला परत मागे यावं लागेल. म्हणजे खडोली मार्गे तुम्हाला टिटवाड्याला यावं लागेल. टिटवाड्यावरून मग दहागाववरून मग बदलापूर यावं लागेल. तर जर कोणी अंबरनाथ बदलापूरमधून असेल तर फक्त हे लक्षात ठेवा, अजून तो चालू झालेला नाही आहे एक्झिट, म्हणजे कुठला आमनेच्या इथला. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला.